भाजप सोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना आता पवारांकडून ब्रेक लागताना दिसतोय। माळेगाव कारखान्यातील युती फिसकटल्यानं भूमिका घेतल्याचं देखील सूत्रांकडून कळत आहे। अजित पवार यांनी उमेदवारांचं पॅनल जाहीर केलं। अजित पवारांच्या घोषणेनंतर शरद पवारांना आता आपल्या पॅनलची घोषणा करावी लागतीये। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजप सोबत गेलेल्यांसोबत युती होऊ शकत नाही असं म्हणत पवारांनी एकत्रित येण्यासंदर्भात नकार घंटा दिलेली आहे, नकार घंटा वाजवलेली आहे। जर आपण या सगळ्याची पार्श्वभूमी पाहिली तर या सगळ्याला पार्श्वभूमी अर्थातच ही माळेगावच्या निवडणुकीची आता येताना पाहायला मिळते। खरं तर अचानक शरद पवार यांनी अशी भूमिका का घेतली याची चर्चा सुरू असतानाच आता या सगळ्याला पार्श्वभूमी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची आहे। या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी आपलं सर्वपक्षीय पॅनल करणार असल्याची भूमिका ही जाहीर केलेली होती। त्यानुसार अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चाही सुरू होती, पण ही चर्चा अर्ज माघारी घेण्याच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू असतानाच यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 6 जागांचा प्रस्ताव सुद्धा दादांना देण्यात आलेला होता। पण अजित पवारांकडून 4 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात सुद्धा आली, पण ऐनवेळी मात्र चर्चा फिसकटली आणि अजित पवार यांनी आपलं निळकंठेश्वर पॅनलचे सगळे उमेदवार हे जाहीर केले। अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी हे उमेदवार जाहीर करण्यात आले आणि तिथंच खरं तर 2 पवार एकत्रित येण्यासंदर्भात आता मिठाचा खडा पडला अशी चर्चा सुरू झालेली आहे। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत दोनही राष्ट्रवादींची युती होणार होती, पण यामध्ये काही जागांसंदर्भात चर्चाही झाली। शरद पवार यांनी अजित पवारांकडे 6 जागा मागितल्या, त्यातील 4 जागा देण्याची तयारी दादांनी दर्शवलेली होती। ऐनवेळी मात्र ही चर्चा फिसकटली आणि शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी आपले उमेदवार जाहीर करत पॅनल घोषित केलं। अजित पवारांकडून आताच अशी भूमिका तर पुढे काय होणार असं खरं तर शरद पवार यांचं मत पाहायला मिळालं, मत उमटलं गेलं आणि त्यानंतरच युती फिसकटल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। त्यामुळे युती फिसकटण्याची पाळंमुळं ही माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत ही आता मुरली गेलेली आहेत अशी चर्चा या निमित्तानं होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।